सकाळचे 6 वाजले होते. खिडकीतून येणाऱ्या सूर्याच्या कोवळ्या उन्हात रमा किचनमध्ये गॅससमोर उभी होती. एकीकडे चहा उकळत होता, तर दुसरीकडे डब्यासाठी भाजीची तयारी चालू होती. उकाडा तर इतका होता की काही विचारू नका. तिच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते. ती साडीच्या पदराने वरवर घाम पुसत होती. मागच्या 4 वर्षापासून तिचं या घरातलं हे रोजचं रुटीन होतं. एका हाताने घरातली जबाबदारी तर दुसऱ्या हाताने ऑफिसच्या फायली सांभाळता सांभाळता ती घरातल्या सुनेपासून एक मशीन कधी बनली तिचं तिला देखील समजलं नाही. रमा आणि तिचा नवरा सुहास दोघे मोठ्या कंपनीत काम करत होते. घरातला जवळजवळ सगळा खर्च दोघांच्या पगारात मिळून भागत होता. पण घरातला खर्च हा विषय निघाला की रमाच्याच पगारावर सगळ्यांचा डोळा असायचा. कारण तिचा पगार म्हणजे घरातला पैसा असा सगळ्यांचा समज झाला होता. रमाने 2 कप चहा ट्रेमध्ये घेतला आणि निघाली. सुहास आत्ताच झोपेतून उठला होता आणि मोबाईल घेऊन बसला होता, तर त्याची आई सविताताई सोफ्यावर बसून स्वतःच्याच गुडघ्याला तेल लावून हलक्या हाताने मालिश करत होत्या. रमाने चहाचे कप टेबलावर ठेवले आणि ती तिथून माघारी जायला वळणार तेवढ्यात सासूचा आवाज ऐकून ती थबकली. सविताताई म्हणाल्या, रमा, माझं सुहाससोबत बोलणं झालंय. तुम्ही जी कार बुक करून आलाय त्याची डिलिव्हरी कॅन्सल करा. बुकिंग थांबवा. सविताताई हे एवढ्या सहज बोलल्या जणू भाजीपाला घ्यायला नकार देत होत्या. हे ऐकून रमा जाग्यावरच थांबली. त्या गाडीसाठी तर तिने मागच्या 2-2.5 वर्षांपासून स्वतःच्या लहान मोठ्या कितीतरी गरजा मारल्या होत्या. दररोज सकाळी रिक्षा आणि बसमध्ये धक्के खात ती ऑफिसला जात होती. पावसात भिजत होती. जेव्हा ती स्टँडवर उभी असायची तेव्हा तिला तिच्या स्वप्नातली गाडी धीर द्यायची. गाडीचे डाऊन पेमेंट भरण्यासाठी तिने स्वतःची एफ.डी मोडली होती. रमाने स्वतःच्या भावनांना आवर घालत सासूला विचारलं, पण गाडीची बुकिंग का कॅन्सल करायची? असं म्हणत तिने सुहासकडे बघितलं, तर तो काही न बोलता खाली मान घालून मोबाईलमध्ये बघत होता. तेवढ्यात तिची सासू म्हणाली, तुझ्या थोरल्या धीरांचा बिझनेस खूप खालावला आहे. त्यात त्याला तोटा झालाय. त्याला अर्जंट 3 लाखांची गरज आहे. आता घरातला थोरला मुलगा अडचणीत आहे आणि तुम्ही लोक गाडीत फिरणार, हे काही आपल्या घराच्या इज्जतीला शोभणार नाही. गाडीचं काय, ती तुम्ही पुढच्या वर्षी देखील घेऊ शकता. आता जे पैसे तुम्ही शोरूमला भरलेत ते उद्याच्या उद्या सुहास जाऊन घेऊन येईल आणि थोरल्या भावाला सुजितला देईल. हे ऐकून रमाला खूप वाईट वाटलं. तिला असं वाटलं जणू तिच्या काळजावर कुणीतरी घाव घातला आहे. रमाचे थोरले धीर आणि जाऊ दुसऱ्या शहरात राहत होते. त्यांना जेव्हा कधी पैशांची गरज असेल तेव्हा ते कायम सुहासजवळ हात पसरत असायचे. रमा शांतपणे म्हणाली, पण आई, गाडीच्या बुकिंगचे पैसे तर अगोदरच भरले आहेत आणि राहिला विषय भाऊजींना पैसे देण्याचा. तर गेल्याच वर्षी सुहासने त्यांना बिझनेससाठी स्वतःच्या बचतीतले 1 लाख रुपये दिले होते. ते घेतलेले पैसे त्यांनी अजूनपर्यंत माघारी दिले नाहीत. माझ्यासुद्धा काही गरजा आहेत. मी रोज बसमध्ये धक्के खाऊन खाऊन थकले आहे. आम्ही आमच्या आयुष्यातल्या गरजा दुसऱ्यांसाठी अजून कुठपर्यंत टाळत राहायच्या? हे ऐकून सविताताईंचा चेहरा रागाने लाल झाला. त्यांना उलट उत्तर दिलेलं आणि त्यांचा शब्द डावललेला अजिबात आवडत नव्हतं. खास करून सुनेने तर अजिबात नाही. त्या तिखट स्वरात टोमणा मारत म्हणाल्या, तुम्हा आजकालच्या मुलींचा हाच तर प्रॉब्लेम आहे. थोडे पैसे काय कमवायला लागला, तुम्हाला वाटतं तुमच्या हात ढगाला पोहोचले आहेत. तुम्ही लोक परिवारालाच ओझं समजायला लागता. हे बघ रमा, सुहास माझा मुलगा आहे, या घरचा मुलगा आहे. मग तो पैसा त्याच्या भावाच्या कामी येणार नाही तर मग काय शेजाऱ्यांच्या कामी येणार का? तू फक्त तुझं काम, तुझं ऑफिस सांभाळ. बाकी घरातल्या भानगडीत तू तुझं नाक खुपसू नकोस. माझ्या मुलांच्या मध्ये पडायची तुला काहीच गरज नाही. शेवटचा पर्याय म्हणून रमाने केविलवाण्या नजरेने सुहासकडे बघितलं आणि म्हणाली, सुहास, तू काही बोलणार नाहीस का? तुला मला विचारणं आवश्यक वाटलं नाही का? तुम्हाला विचारताना परस्पर गाडी कॅन्सल करण्याचा निर्णय घेतलास का? सुहास रागात उठला आणि मोबाईल जोरात फेकत म्हणाला, यार रमा, सकाळी सकाळी का उगाच भांडण उकरून काढत आहेस? आई बरोबर तेच बोलत आहे. दादा सध्या अडचणीत आहे.
मी त्याला पैसे दिले तर असं कुठला आभाळ पडणार आहे? आपण दोघं कमावतोय, पुन्हा पैसे जमा करू. तुम्हा बायकांना फक्त स्वतःचा स्वार्थ दिसतो, बाकी काही नाही. सुहासच्या या बोलण्याने रमाच्या आतल्या बायकोला कायमचं मारून टाकलं होतं. तिला कायम असं वाटत होतं की या घरात तिची पण काहीतरी जागा आहे. ज्या नवऱ्यासाठी ती दिवसरात्र झटत होती, तोच नवरा तिच्या 2 वर्षाच्या मेहनतीला आणि तिच्या त्रासाला स्वार्थ समजत होता. रमाने नाही कुठली आदळापट केली, नाही जोरात ओरडली. ती तिथून निघाली आणि ऑफिसला जायची तयारी करू लागली. तिच्या मनात एक अशी आग लागली होती, जी रडून, अश्रू ढाळूनसुद्धा विझणार नव्हती. ऑफिसला पोहोचल्यावर ती कामाला लागली, पण तिच्या डोक्यात तोच पैशांचा विचार चालू होता. दुपारी जेवणाची वेळ झाली, पण तिला भूक नव्हती. ती तिच्या खुर्चीवर बसून असाच मोबाईल चाळत होती. विचारातून बाहेर पडण्याचा एक केविलवाणा प्रयत्न. तेवढ्यात तिच्या मोबाईलवर एक असा फोटो आला, जो बघून तिची बोटं जाग्यावर थांबली. ती पोस्ट तिच्या थोरल्या जावेची होती. तिची जाऊ आणि तिचा थोरला दीर त्यांच्या मित्रांच्या सोबत शहरातल्या मोठ्या हॉटेलमध्ये बसले होते आणि त्यांच्यासमोर एक छान केक ठेवला होता. तिच्या जावेने महागातली साडी नेसली होती. रमाने त्या फोटोखालील कॅप्शन वाचलं, ज्यात लिहिलं होतं, नवी सुरुवात, आमच्या नवीन 3 BHK फ्लॅटच्या बुकिंगचे सेलिब्रेशन. तो फोटो काल रात्रीचा होता. ते बघून रमाच्या रागात अजूनच भर पडली. तिचं रक्त उसळू लागलं आणि सगळं चित्र तिच्यासमोर आता स्पष्ट झालं होतं. बिझनेसमध्ये कुठलं नुकसान झालं नव्हतं, तर थोरला दीर आणि जाऊ त्यांच्यासाठी एक मोठा आलिशान फ्लॅट घेत होते आणि त्याचं डाऊन पेमेंट भरण्यासाठीच त्यांनी सुहास आणि सविताताईंना बिझनेसमध्ये नुकसान झाल्याचं खोटं सांगितलं होतं. त्यांना चांगलंच माहीत होतं की सुहास इमोशनल होऊन त्याची गाडी रद्द करून काही न विचार करता त्यांना पैसे देईल. आणि सुहास, तो तर इतका भोळा होता की स्वतःच्या बायकोच्या हाल अपेक्षा बघून पण तिकडे कानाडोळा करून भावाला मदत करायला पुढे झाला होता. रमाचं संपूर्ण शरीर आता या असल्या धोकेबाजीचा विचार करून रागाने तापलं होतं. तिने लगेच त्या फोटोचा स्क्रीनशॉट काढला आणि तिच्या फोनमध्ये सेव्ह केला. आज तिने ठरवलं होतं की घरी जाऊन अजिबात रडणार नाही की अश्रू ढाळणार नाही. अश्रूंनी तिच्या नवऱ्याला काही फरक पडणार नव्हता, तर उलट तिचेच डोळे सुजणार होते. तिने ठरवलं होतं की घरी जाऊन आज त्यांचा पोकळ परिवारवाद चव्हाट्यावर आणणार. संध्याकाळी रमा जेव्हा ऑफिसमधून घरी आली, तेव्हा घरातलं वातावरण अगदी नॉर्मल होतं. तिचा नवरा आणि सासू दोघे हॉलमध्ये सोफ्यावर बसले होते. तिचा नवरा सुहास चेकबुकवर काहीतरी लिहित होता. रमा आलेली जाणवताच तो मान वर न करताच म्हणाला, आलीस तू? मी शोरूममध्ये फोन करून गाडी कॅन्सल करायला सांगितली आहे. त्यांनी सांगितलं की थोडे पैसे कट होतील आणि बाकीचे पैसे उद्या आपल्या जॉईंट अकाउंटमध्ये जमा होतील. मी हा दादासाठी 3 लाखांचा चेक बनवून ठेवला आहे. उद्या ऑफिसला जाताना तेवढा बँकेत जमा कर. रमाने काही न बोलता तिची बॅग टेबलावर ठेवली आणि शांतपणे चालत सुहासच्या जवळ आली. तिने त्याच्या हातातून चेक घेतला आणि तो फाडून 2 तुकडे करून बाजूला फेकून दिला. ते बघून सुहास रागात म्हणाला, ही काय फालतूगिरी आहे? तेवढ्यात तिची सासू पण तिच्यावर ओरडत म्हणाली, सुनबाई, तुझं डोकं तर ठिकाणावर आहे ना? हा काय तमाशा आहे? रमा म्हणाली, तमाशा तर गेली 4 वर्ष या घरात माझ्यासोबत होत आहे. तिच्या आवाजात अजिबात भीती नव्हती. ती म्हणाली, सुहास, तुम्ही तुमच्या भावाला 3 लाख रुपये देत आहात, ते सुद्धा त्या जॉईंट अकाउंटमधून, ज्यात माझा अर्धा पगार येतो. तुम्हाला मला एकदाही विचारावं वाटलं नाही का? सविताताई लगेच म्हणाल्या, त्यात काय विचारायचं आहे? त्याचा पैसा आहे, तो जिथे वाटेल तिथे खर्च करेल. आणि तू पैसे कमवून असा कुठला पराक्रम केला आहेस? घरातले सगळं धान्य, राशन तर सुहासच आणतो ना? हे ऐकून रमाने सासूकडे तीक्ष्ण नजरेने बघितलं आणि मग तिचा मोबाईल घेऊन सुहासच्या जवळ गेली. तिने तो मोबाईल त्याच्या चेहऱ्यासमोर नेऊन लावला आणि म्हणाली, घराचं रॅशन जरी सुहास आणत असला तरी या घराचं लाईट बिल, तुमच्या आईची महागातली औषधं आणि घरातल्या कामवालीचा पगार माझ्या पैशातून जातो.
आता राहिली गोष्ट तुमच्या त्या थोरल्या भावाची, ज्याच्यासाठी तुम्ही तुमच्या बायकोच्या गाडीचा आणि तिच्या सुखाचा बळी द्यायला निघाला आहात. जरा हे फोटो नीट बघा सुहास. सुहासने तो फोटो नीट बघितला, ज्यात त्याची वहिनी मोठ्या शानदार पार्टीत दिसत होती. तो फोटो बघून त्याच्या चेहऱ्याचा रंग बदलला. तो म्हणाला, हे काय आहे? वहिनी तर कुठल्या तरी पार्टीत दिसत आहे. रमा म्हणाली, हो, पार्टीतच आहे. आणि ही पार्टी त्यांच्या नवीन आलिशान फ्लॅटच्या बुकिंगच्या निमित्त दिली आहे. सुहास, तुमच्या भावाचा कुठल्याही बिझनेसमध्ये तोटा झालेला नाही आणि नाही कुठलं नुकसान झालेलं आहे. त्यांना त्यांच्या या नवीन घराचं डाऊन पेमेंट भरायचं आहे. त्यासाठी त्यांनी त्यांचं खोटं रडगाणं आईंना ऐकवलं. आणि तुम्ही तर एवढे बावळट निघालात की बायकोच्या बसमधल्या धक्क्यांची कमाई त्यांच्यासाठी द्यायला निघाला आहात. रमाचं हे सगळं बोलणं ऐकून सविताताईंनी लगेच पुढे होत सुहासच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला. तो फोटो बघून तर त्यांच्यासुद्धा चेहऱ्याचा रंग उडाला. पण स्वतःची आणि थोरल्या मुलाची चोरी सापडूनसुद्धा त्यांनी नेहमीप्रमाणे विषय बदलण्याचा आणि त्यांचा अहंकार वाचवायचा प्रयत्न केला. त्या पुढे होत अगदी निर्लज्जपणे म्हणाल्या, मग त्यात काय झालं एवढं? आता ते लोक नवीन घर घेत आहेत, तर त्यात वाईट काय आहे? आपलंच रक्त आहे. उद्या जेव्हा आपण कधी त्यांच्या घरी जाऊ तेव्हा आपल्यालाच तिथे इज्जत मान मिळेल. सुहास धाकटा भाऊ आहे. त्याचं तर कर्तव्य आहे थोरल्या भावाला मदत करणं. हे ऐकून रमाने एक दीर्घ श्वास घेतला आणि मनातल्या मनात विचार केला की या घरात खरं बोलणं आणि माणुसकी दाखवणं तर खूपच चुकीचं आहे. इथे फक्त आंधळेपणाने काम चालू आहे. रमा सासूला म्हणाली, आई, कर्तव्य काय फक्त धाकट्याचंच असतं का? थोरल्याचं काहीच कर्तव्य नसतं का? थोरल्या जाऊबाई तर प्रत्येक सणासुदीला इथे येऊन पाहुण्यांसारखं आरामात बसत असतात. आणि सुहास, मी स्पष्ट सांगते, तुम्हाला जर तुमचं कर्तव्य करायचं असेल तर खुशाल करा. तुमच्या भावाला 3 लाख द्या, नाहीतर 30 लाख द्या. मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. पण माझ्या मेहनतीचा 1 रुपयासुद्धा या आंधळेपणात मी देऊ देणार नाही. रमाने तिच्या पर्समधून एक कागद काढला आणि सुहासच्या हातात ठेवला. तो बघून सुहासचे हात थरथरू लागले. तो घाबरून म्हणाला, हे काय आहे? रमा म्हणाली, सुहास, हा बँकेचा फॉर्म आहे. मी आज दुपारीच आपल्या बँकेत गेले होते. तिथे जाऊन मी आपल्या दोघांचं जॉईंट अकाउंट बंद करण्याचा अर्ज दिला आहे. रमाचं हे वाक्य घरात बॉम्बसारखं फुटलं. ती पुढे म्हणाली, इथून पुढे माझा पगार माझ्या अकाउंटला जमा होईल. तुम्ही तुमच्या पगाराचं काय करायचं ते करा. सविताताईंनी हे ऐकलं आणि त्या जोरात ओरडत रमाला म्हणाल्या, तुझी एवढी हिंमत? तू आमच्या घराचे तुकडे करायला निघालीस? नवऱ्याचा पैसा वेगळा करणार तू? रमा लगेच सासूच्या डोळ्यात डोळे घालून न घाबरता म्हणाली, तुकडे मी नाही करत आहे. तुकडे तर तुम्ही केलेत माझ्या आत्मसन्मानाचे. मला गरज लागते. मला भर पावसात बसमध्ये धक्के खायला लागतात. तेव्हा मात्र मला परिवाराचं दुःख सांगून गप्प केलं जातं आणि दुसऱ्यांच्या घरातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी मात्र माझ्या पगाराचा वापर केला जातो. पण इथून पुढे माझ्यासोबत हे असं चालणार नाही. या घरात जो काही पैसा खर्च होतो त्यातलाच माझ्या वाटणीचा पैसा मी सुहासच्या अकाउंटला दर महिन्याला टाकत जाईन. पण बाकीच्या शिल्लक राहिलेल्या पैशांवर आता इथून पुढे फक्त आणि फक्त माझा अधिकार असेल. हे ऐकून सुहास स्तब्ध उभा होता. त्याचा सगळा गर्व, ते महान भाऊ बनण्याचा अहंकार, सगळं काही मातीमोल झालं होतं. त्याला समजून चुकलं होतं की जर रमाने तिचा पगार वेगळा केला तर त्याला घरखर्च चालवणं, आईची महागातली औषधं आणणं आणि थोरल्या भावावर वरचेवर मदत करणं सगळं बंद होईल. सुहासने आज पहिल्यांदा त्याच्या बायकोकडे खाली मान घालून अपराध्यासारखं बघितलं. तो म्हणाला, रमा, असं करू नकोस. मी दादाला फोन करून सांगतो की मला जमणार नाही. आपण उद्याच जाऊन गाडीची बुकिंग करूयात. मला खरंच यातलं काहीच माहीत नव्हतं की ते लोक नवीन घर घेत आहेत. रमा शांत स्वरात म्हणाली, गाडी तर मी स्वतःच्या हिमतीवर घेईन सुहास. पण आज तुम्ही मला माझी या घरातली जागा दाखवून दिलीत ते मी कधीच विसरणार नाही. तुम्ही माझ्या मेहनतीला स्वार्थ म्हणाला होतात ना? आता तुम्ही तुमचं निस्वार्थ प्रेम दाखवा. नाती कधी पैशाने बनत नाहीत.
तर नात्यात जेव्हा फक्त पैशांचा स्वार्थ शिल्लक राहतो तेव्हा स्वतःची तिजोरी बंद केलेलीच बरी, असं म्हणत ती तिच्या खोलीत निघून गेली. मागे त्या खोलीत भयान शांतता पसरली. सविताताई शांतपणे सोफ्यावर बसल्या. त्यांना माहीत झालं होतं की या घरात आता इथून पुढे त्यांची दादागिरी नाही चालणार. सुहासने त्याच वेळेस त्याच्या थोरल्या भावाला फोन केला आणि सांगून टाकलं की मी पैसे देऊ शकत नाही. त्या दोघा भावांच्यात फोनवरच खूप बाचाबाची झाली. रामाने तिचं खातं बदललं आहे आणि ती आता ATM राहिलेली नाही हे सुहासला कळून चुकलं होतं. दुसऱ्या महिन्यात सुहासच्या खात्यावर त्याचा पगार जमा झालेल्याचा मेसेज आला आणि तो मेसेज बघून त्याचे डोळे चमकले. प्रत्येक महिन्याला त्याच्या खात्यावर दोघांचा मिळून पगार जमा होत असायचा, पण यावेळी फक्त त्याच्या एकट्याचाच पगार जमा झालेला दिसत होता. रमाने खरंच यावेळी तिचा पगार तिच्या दुसऱ्या नवीन खात्यावर जमा करून घेतला होता. सुहासला वाटलं की रमाचा राग शांत झाला की ती काही पैसे त्याच्या खात्यावर ट्रान्स्फर करेल, पण असं काहीच झालं नाही. महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात घर खर्च करून सुहासचा जीव जायला आला. घराचा हप्ता, लाईट बिल, त्याच्या आईची, सविताताईंची महाग औषधं आणि घरातलं राशन. 10 तारीख येईपर्यंत जवळजवळ त्याच्या खात्यावरचे पैसे संपत आले होते. रमाने काही न बोलता एका कच्च्या कागदावर घरातला अंदाजे खर्च काढला आणि 25,000 रुपये त्याच्या खात्यावर टाकले. तिने तिचं कर्तव्य पूर्ण केलं होतं. पण सुहासकडे पेट्रोल खर्च आणि महान भाऊ बनण्याचा खर्च उचलायला पैसे शिल्लक नव्हते. असली झटका तर सुहासला 15 तारखेला लागला. सविताताईंची तब्येत अचानक बिघडली आणि डॉक्टरांनी त्यांना काही नवीन महागड्या टेस्ट करायला सांगितल्या. सुहासकडे या सगळ्यांसाठी पैसे कमी पडत होते. मग अगदी नाईलाजाने त्याने त्याच्या थोरल्या भावाला मदत मागण्यासाठी फोन केला, ज्याच्या नवीन घरासाठी तो बायकोच्या इच्छांचा बळी देत होता. तो म्हणाला, दादा, मला फक्त 15,000ची गरज आहे. आईच्या काही टेस्ट करायच्या आहेत. सुहासला त्याच्या भावाकडून खूप अपेक्षा होती, पण समोरून जे उत्तर आलं ते ऐकून त्याच्या विश्वासाला तडा गेला. त्याचा भाऊ म्हणाला, सुहास, आत्ता माझ्या नवीन घराच्या मोठ्या रकमेचे हप्ते जात आहेत. माझी सध्या खूप तंगी चालू आहे. तू असं कर, रामाकडून का घेत नाहीस? ती तर कमवते ना, तू तिलाच सांग. असं म्हणत थोरल्या भावाने पैसे द्यायला नकार दिला आणि फोन कट केला. त्या दिवशी सुहास फोन हातात घेऊन बराच वेळ स्तब्ध बसून राहिला. ज्या भावासाठी तो स्वतःच्या बायकोच्या नजरेत पडला होता, त्याच भावाने आईच्या खर्चासाठी 15,000 सुद्धा द्यायला नकार दिला होता. त्याच दिवशी संध्याकाळी रमा जेव्हा कामावरून घरी आली तेव्हा तिच्या हातात मिठाईचा बॉक्स आणि फाईल होती. तिने स्वतःच्या पैशांनी तिची आवडती गाडी बुक केली होती. तिच्या चेहऱ्यावर पूर्ण शांती आणि आत्मविश्वास होता, पण सुहासचा त्यात काही सहभाग नव्हता. तो बायकोच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हता. रात्री जेव्हा रमा झोपली तेव्हा सुहास अंधारात बसून स्वतःच्या चुकांचा हिशोब करत होता. आता त्याला समजून चुकलं होतं की मागच्या 4 वर्षांपासून त्याच्या पगारावर हे घर चालत नव्हतं, तर रमाच्या पगारावर चालत होतं, जिच्या कायम तो आणि त्याची आई चुका काढत होते. सुहासला आता एक गोष्ट चांगलीच खटकत होती, ती म्हणजे चांगला मुलगा आणि चांगला भाऊ बनण्याच्या नादात त्याने चांगल्या समजूतदार बायकोचा विश्वास कायमचा गमावला होता. रमाचं ते शांत राहणं सुहासला आतल्यात खूप सलत होतं. शेवटी त्याला समजलं होतं की बायको म्हणजे काही तिजोरीची चावी नाही, जी आपल्या आणि आपल्या परिवाराच्या गरजेपुरती वापर केली जाऊ शकते. जेव्हा नात्यातला सन्मान, आदर संपतो तेव्हा बायको फक्त एका छताखाली राहणारी अनोळखी बनवून जाते आणि सुहासला आता त्याच्या या कृत्याची शिक्षा आयुष्यभर भोगायची होती.